आम्ही आज जाणार आहोत जोगेश्वरीला, माझ्या बहिणीकडे, मानसच्या सख्या मावशीकडे. तिकडचं सगळं ॲटमॉस्फिअर, इतकं सुंदर सुंदर ॲटमॉस्फिअर तिकडे तुम्हाला पाहायला मिळेल. तर व्हिडिओ प्लीज शेवटपर्यंत बघा आणि प्लीज आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. खूप छान धमाल माझं स्ट्रगल, माझं बिझनेस लाईफचं स्ट्रगलही तुम्हाला पाहायला मिळेल. चहा ठेवते कारण माझा उपवास आहे आज आणि मला प्रचंड भूक लागली आहे. सकाळी लवकर उठल्यामुळे ना खरोखर सांगते खूप भूक लागते. याच्या आधी मला लागत नव्हती, पण जेव्हापासून मी सकाळी उठणं चालू केलं ना लवकर, तेव्हा म्हणजे 3 वर्ष झाली असतील, तेव्हापासून मला इतकी भूक लागते. माय गॉड. आणि आता पाणीसुद्धा आलं आहे, वरती टाकीमध्ये पाणी सोडलं आहे. तर आता मी पटकन पिण्याचं पाणी भरून घेते. ब्रेकफास्टला चपातीचे तुकडे बनवते. हे पूर्ण पाण्यामध्ये मिक्स करून आता हे तसेच कढईमध्ये टाकायचं. इतके छान सुरेख आणि खमंग लागतात ना, म्हणजे चपातीही वाया जाणार नाही आणि नाश्ताही बनतो. मंडे टू सॅटर्डे तुझी दैनंदिन दिनचर्या जी आहे ना, ती रोजच्या रोज न सांगता करायची. आंघोळ करणे, प्रार्थना करणे, नाश्ता करणे. सी हा असा मस्तपैकी चपात्यांच्या तुकड्यांचा नाश्ता आणि एकदम कुरकुरीत होतात. हा हे खूप छान लागतं. फायनली RX रिपेअर झाला आणि माईक आता पूर्णपणे छान चालणार आहे. आणि याच्या नंतरचे व्हिडिओज आहेत ना, असेच डिरेक्टली पोस्ट करेन. मानसचे पप्पा सकाळी गेले, बिचारे गोरेगावला गेले त्याच्यासाठी, कारण आमच्या एरियामध्ये कुठेच तो RX रिपेअर नव्हता हो. त्याचं शोल्डर तुटलं होतं. गोरेगावला जाऊन त्यांनी रिपेअर करून आता फायनली ते घरी येत आहे. मला लागणार आहे 10-3:30 आहे. माझ्या कामाच्या बाबतीमध्ये ऍडजस्टमेंट करायची. जेवढे सगळे मी जेव्हा बेस जेव्हा हा बनवलेले सीन आहे ते येतो, मला ह्याच्यामध्ये कुठे ठेवले. जायचं असतं, माझ्या माहेरी बेस असेल, तयार गावी झाले, असेल, तिकडे तेव्हा जाऊन फक्त तेव्हा मी वर्किंग जे जे करायचं. मला काम करायचं आहे, जे ऑर्डर्स करायचे आहेत, त्यांचे पॅचेस, रॉ मटेरियल, या सगळ्या गोष्टी अशा डब्यामध्ये भरते, पाउचेसमध्ये भरते आणि मग ते सामान एकत्र सगळं सॅगमध्ये टाकते. हे 2 कपडे डबे, आणि सॅग 2-3 एकत्र डबे घेऊन मी जाते. मी आता रेडी झाली आहे. हा ड्रेस घातलाय मी. आता मेकअप वगैरे काही करत नाही मी, शक्यतो मेकअप करतच नाही. तुम्हाला मी ती क्रीम दाखवली होती राईट, आणि कॉम्पॅक्ट दाखवलं होतं, तेच मी आताही तेच लावणार आहे. तेच पटापट लावून निघूयात. अरे देवा, हे काय झालं. थोडंसंच लावते. मेकअप लुकचं कव्हरेज देते राईट, म्हणून थोडंसंच लावते. तसंच आहे. मानसला जोगेश्वरी म्हणायचं होतं, पण त्याच्या तोंडातून वांदरी निघालं. तर आम्ही वांदरीला नाही, जोगेश्वरीला आलेलो आहे त्याच्या मावशीच्या घरी. खूप ट्रॅफिक होतं रोड साईडला आणि आता आम्ही आतमध्ये त्यांच्या आवारामध्ये शिरलो आहे. संध्याकाळचे 7 वाजले, त्यामुळे फारच अंधार पडलेला आहे. त्यामुळे फार काही दाखवता येत नाही आहे, पण इकडचं ॲटमॉस्फिअर तुम्हाला मी नंतर दाखवेन. फायनली आम्ही आलो आहोत जोगेश्वरीला. अंधार असल्यामुळे ना, गॉगल घातले रात्रीचा, अंधार असल्यामुळे थोडस दिसत नाही काही, पण उद्या परवा पुन्हा निघणार आहोत तेव्हा तुम्हाला पूर्ण व्ह्यू कळेल. गॉगल घालून 4था माळा चढतंय. त्याच्यामुळे आताच ती बघा, आतून कोणतरी डोकावतीये. कोणी नाहीये, बहीण माझी बाहेर गेलीये. से हाय. एकटीच आहे बिचारी, कारण तिची मम्मी काहीतरी आणायला बाहेर गेलीये. हा, आणि पप्पा जेवण बनवून गेले मम्मी. मानस आला रे, आला की आताच आलोय आम्ही. हे फ्रेंड्स आहेत, हाय करा. हे फ्रेंड्स आहेत मानसचे. आता मी
तिच्या घरी मस्तपैकी, म्हणजे माझ्या बहिणीच्या घरी मस्तपैकी चहा करणार आणि कामाला लागणार. ते मला तुमच्याबरोबर चेस खेळ जा, सोडू नकोस. तुला नाही येत चेस खेळायला दीदी, आणि तुला टीव्ही पण नाही ना इकडे. मी आले होते, मी विचार केला आता आली आहे, चहा वगैरे पिऊन मस्तपैकी माझं ज्वेलरीचं काम करायला बसेल. तर आमच्या ताई साहेबांनी आम्हाला हे बघा काय दिलंय, त्या बाहेर आहेत ना, ते बोलले स्वाती आता आलीयस ना तर जरा पीठ म्हण. म्हणजे मी विचार केला तर 3-4 दिवस मी आहे ना तर शांतपणे जेवण ती करेल, माझी सुटका होईल जेवणापासून, मी काम करत बसेल, म्हणजे मला फुल डे ज्वेलरी मेकिंग साठी भेटेल. तर कसलं काय हे बघा, हे बघा आले आमचे मावशी काका, म्हणजे मानस आहे मावशी काका. आता ती आली आहे ना, आता ती जेवण करेल आणि मी माझं ज्वेलरी मेकिंग करेल फायनली. अरे हे आमचे दुसरे शेठ आहेत, वरुण शेठ, मिस्टर वरुण शेठ. ते तिकडे आले, ते मिस्टर संकेत शेठ. जी. तर आता सगळ्यांचं जेवण वगैरे झालंय. जेवताना व्हिडिओ मी नाही काढला. जेवण वगैरे झालं. माझी बहीण हसते भोंडू. सॉरी मी तुला हेल्प नाही करू शकले बिचारी. भांडी असते आणि झोपायचा प्रोग्राम चालला आहे. 10:30 वाजले आहेत. हे बघा घड्याळामध्ये 10:30 वाजले आहेत. 10:30 वाजता आत्ता सगळे झोपणार आहेत, पण मी काम करत बसणार आहे. माझं आत्ताचं टार्गेट आहे की 1.5 ते 2 तासामध्ये साडी पिन्स, ह्या सगळ्या साडी पिनचे बेस आहेत ते पूर्ण करायचे आहेत. सोबत व्हिडिओही काढायचा आहे इंस्टाग्रामसाठी. मागे मी 2 मॅक्सी घेतल्या होत्या माझ्यासाठी. तुम्ही महाडच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल, त्या मॅक्सीज माझ्या बहिणीला आवडल्या होत्या, ज्योतीला. तर तिने मला सिमिलर अशा मॅक्सीज घ्यायला सांगितल्या, त्यामुळे मी आमच्या इथून तिलाही त्या घेतल्या. सगळ्यांचं जेवण वगैरे झाल्याच्या नंतर आम्ही म्हणजे मी माझ्या बहिणीला ज्योतीला मसाज करायला सांगितला. इतका छान हेअर मसाज करते ती, आणि छान मस्तपैकी सगळेजण झोपी गेलो. उजाडली आहे सेकंड डे मॉर्निंग, आणि ब्रेकफास्ट मी बनवला. माझ्या हातचे पोहे ज्योतीला खायचे होते, त्यामुळे आमचे दोन्हीही महाशय उठलेले आहेत. हाय करा, गुड मॉर्निंग करा. निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी मी आली आहे गच्चीवर. हे तिथे वरती रेस्ट हाऊस आहे, लग्न समारंभ असतं. सध्या तिकडे डेव्हलपमेंट चालू आहे, जाऊ देत नाही. मी विचारलं होतं काल. आणि इथे खाली आहे ना, हे बोटिंग लेक आहे. बोटिंग चालू नाहीये, पण फक्त फिरण्यासाठी, निवांतपणे बसण्यासाठी जागा केली आहे, छान बनवलंय. तिकडे आपण जाऊयात आज किंवा उद्या जाऊयात. गार्डन आहे छान मुलांसाठी. आजचा प्लॅन आहे रात्री केक पार्टी करण्याचा. त्याआधी चाललो आहोत आम्ही आमच्या बालमैत्रिणीकडे. जाताना आम्ही अक्षरशः बुलेटवरून 5 जण गेलो. मानस रडतोय कारण त्याला ना मांडीवर घेतलं होतं आणि त्याला तिथे नव्हतं बसायचं, पण जागाच नव्हती होत, त्यामुळे सीन असा झाला. आता चाललो आहोत आम्ही आमच्या मैत्रिणीच्या घरी. तिच्या सोसायटीमध्ये आलो आहे. तिच्या घरी ती, तिची आई आणि भाऊ तिघच राहतात. बरं ना, मी मस्त तुम्हाला भेटायला आले. सपना माऊचा बर्थडे आहे. हो म्हटलं बर्थडे नाही, गेट टुगेदरला चाललोय. तर आम्ही संध्याकाळी समोसा पार्टी केली, छान गप्पा मारल्या, लहानपणीच्या आठवणी आमच्या जागा केल्या आम्ही बालमैत्रिणी. आणि त्यानंतर सुकापुरी पण खाल्ली, खूप एन्जॉय केलं. आणि झाली मीटिंग वगैरे, गेट टुगेदर झाले आमचं. सगळ्यांनी बाय करा. आता आम्ही चाललोय घरी. हॅलो, आजचा 3रा दिवस. आता आम्ही आमच्या इथल्या एका गार्डन मध्ये फिरायला आलो आहोत. आम्ही सगळेजण, सगळे म्हणजे कोण, आम्ही 2 बहिणी आणि 2 मुलांना घेऊन आलोय. एक जण मोठा तो क्लासला गेलाय, ट्युशनला. गार्डन जवळ आलोय, तुम्हाला गार्डन दाखवते. लेक पॉइंट आहे इथे, तुम्ही बघताय माझ्या बाजूला. तर हे आहे सुंदर तलाव, एक सुंदर निसर्गरम्य जागा. मला माझ्या लहानपणीचे दिवस आठवले. आम्ही इथे राहायचो लहानपणी. माझी बहीण इथेच लग्न करून स्थायिक झाली आणि मी बाहेर गेले. तिकडे खूप सारं मोठं जंगल आहे, वरती रेस्ट हाऊस आहे, पण खूप छान वाटतं. एक अप्रतिम लेवलची शांतता इथे मिळते येऊन. लहान मुलांसाठी इथे 2-3 प्लेइंग टूल्स सुद्धा ठेवलेले आहेत. आमची मुलं इथे खेळत आहेत.
किती छोटा दिसतो तो माणूस सायकलिंग करताना. तिथे नवीन क्वार्टर्स बनवलेले आहेत. नवीन म्हणजे रिनोव्हेशन केलंय सगळ्यांचं. बॅट म्हणून काय आणलंय? धोपटना. कारण बॅट आहे ना आमची खूप मोठी आहे, जड आहे ती, माणसला पेलवणार नाही, म्हणून हा धोपटना घेऊन आलोय आणि बॉल. आता आपण आलो आहोत सेल्फी पॉइंटला. छान मस्तपैकी. हा हा काय वारा सुटलाय मस्त. जंगल जंगल चाललेत. इथे खेळायचं चाललंय हे विचार. हे बघा दगडी आहेत 2 असं सेल्फीसाठी. छान छान झाडं वगैरे लावली आहेत. तो पूर्ण गोरेगावचा एरिया आहे. सगळा अर्धा इंडस्ट्रियल एरिया आहे तिकडे. खूप डेव्हलप झालाय तो. बसलेत तिथेही उभं राहून काढू शकतो फोटो. व्ह्यू पॉइंट किती छान लाईट्स आहेत. अजूनही प्रचंड गरमी आहे. बघा कसं चढतोय हा. हा चढा 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 बसा. सी आम्ही कसे बसलोय आता. इथून आम्ही सेल्फी घेतोय. से हाय हाय. आणि त्यानंतर आम्ही घरी येऊन रात्री जेवून वगैरे केक पार्टी केली. आम्ही जेव्हा केव्हा ज्योतीकडे येतो तेव्हा केक पार्टी फिक्स असते. मानस आणि दीदीचा बर्थडे मी सेलिब्रेट केला, उशिरा का होईना. आज केक पाडायचा दिवस आहे. आणि आज आहे 4था दिवस. आम्ही चाललोय आमच्या घरी. हा बस स्टॉप. जुन्या बिल्डिंग मध्ये सध्या लोक राहतात आहेत. खूप जुनी झाड आहेत. हा हे ओपन थिएटर. त्याला जाऊया तिकडे. तुम्हाला जरा जवळून पिक्चर बघायला मिळतात. सी त्या व्हाईट पडद्यावरती पिक्चर लागतो आणि इथे पूर्ण खुर्च्या वगैरे टाकून लोक बघतात आणि इतकी मजा येते ना. ओपन थिएटरची मजाच वेगळी. सो आता खूपही डेव्हलप झालंय. आमच्या बालपणी सगळं वेगळं होतं. आता पाणपोई औषधी गार्डन सुद्धा लागलंय. तर माझ्या या गोष्टीमध्ये मी इथेच पूर्ण विराम घेते. भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.